प्रत्येक पालकाला आपल्या मुलांची काळजी सतावत असते। आपला मुलगा शाळेत नीट पोहोचलाय का, तो शाळेतून नीट घरी आलाय का, याचा घोर सतत पालकांना असतो। त्याचं कारणही तसंच आहे, कारण लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना देखील वाढलेल्या आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक अनोखा प्रयोग राबवला गेलाय। हा प्रयोग नेमका कोणता आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सांगली जिल्ह्यातल्या अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटी हा प्रयोग राबवला गेलाय। आता तुमची मुलं शाळेत गेली आहेत किंवा ती पुन्हा घरी परतली आहेत, हा मेसेज तुमच्या थेट मोबाईलवर येणार आहे। तो कसा, तर तुमच्या मुलांच्या आयडी कार्डच्या मागे एक स्कॅनर दिला गेलाय। मुलगा तुमचा शाळेत पोहोचल्यावर तिथली मुलांची शिक्षिका तो स्कॅनर स्कॅन करणार आणि तो मेसेज थेट तुमच्या मोबाईलवर येणार, म्हणजे तुम्हाला कळणार की तुमचा मुलगा शाळेत पोहोचलाय। पुन्हा तसंच शाळा सुटल्यानंतर शिक्षिका तो स्कॅनर स्कॅन करणार आणि थेट तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार की तुमचा मुलगा शाळेमधून बाहेर पडलाय। यामुळे पालकांच्या मोबाईलवरती थेट मुलं शाळेत आल्याची आणि मुलं शाळेतून घरी येत असल्याचा मेसेज येत असल्यामुळे पालकांचं टेन्शन काहीसं कमी झालंय। शाळा सुटल्यानंतर बऱ्याचदा मुलं लवकर घरी पोहोचतात की नाही याबद्दल शिक्षकांना नेहमी टेन्शन लागलेलं असतं, पण या डिजिटल आयडेंटिटीमुळे मुलं शाळेतून निघाली की पालकांना मेसेज जातो, त्यामुळे मुलं वेळेत घरी सुखरूप पोहोचतात याची काळजी पालक देखील घेतात आणि त्यामुळे आम्हीही निश्चिंत राहतो असं शिक्षकांनी आणि पालकांनी सांगितलंय। हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या देखील शाळेत हा प्रयोग राबवला गेला पाहिजे का, आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा एबीपी माझा।